ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण आजकाल लोकांनी त्याला मिक्सच करून टाकलेलं आहे. आता रिसेंटली मी एका लग्नाला गेले होते पाटणमध्ये आणि माझ्या फॅमिली फ्रेंड एक भेटले. ते मला सांगायला लागले की मी इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे काही जुनी अवेलेबल होती, मी तर अभ्यास केला आणि आता मी स्वतः ट्रेडिंग करायला लागलेलो आहोत. आणि मॅडम तुम्ही करा सुरुवात वगैरे असं. त्यांना आमची काही जास्त परिचय नव्हता, पण जस्ट एक सुरुवात झाली तिथून कम्युनिकेशनची. तर मी म्हटलं ठीक आहे, मी पण सुरुवात करते ट्रेडिंगची. आणि मग नंतर मी जेव्हा ॲग्री झाले त्यावेळेस मला म्हटले ते की नाही, ट्रेडिंगमध्ये ना माझा लॉस पण बराच झालेला आहे. तर ह्यातनं मला एक सगळ्यांना संदेश असा द्यायचा आहे की इन्व्हेस्टमेंट काय आणि ट्रेडिंग काय हे लोकांनी अगदी मिक्स करून टाकलेलं आहे. तर ह्या दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ जर जर्नी क्रिएट करायची असेल तुमची, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच केली पाहिजे. आणि ट्रेडिंग हा तुमचा एक साईड इन्कम म्हणून तुम्ही पाहू शकता. पण ट्रेडिंग तुम्ही कधी केलं पाहिजे की जिथं तुमचा बेस पक्का आहे, तुम्हाला मार्केटचं अनालिसिस चांगलं जमलेलं आहे, तुमची कन्सिस्टन्सी ऑफ मेकिंग प्रॉफिट. आता कन्सिस्टन्सी ऑफ मेकिंग प्रॉफिट तुम्ही असं म्हणाल की जे तुम्हाला इन्फ्लुएन्सर दाखवतात की आज ट्रेड केला आणि मी 1 लाख 2 लाख 10 लाख असा प्रॉफिट केला, तर ऑब्व्हियसली नॉट. तुम्ही ॲज अ ट्रेडर कधी चांगले व्हाल की ज्या वेळेस तुम्ही जो ट्रेड घेताय त्यामध्ये तुम्ही प्रॉफिटेबल झालेला आहात. नॉट इन टर्म्स ऑफ मनी, इन युअर स्टडी.